नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मित्रांनो आता बाबांना काही ईश्वरी अंजली घरात घ्यायला तयार नसतात. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की चला बाबा, मला सुद्धा तुमच्याबरोबर यायचं आहे. तेव्हा रमाकांत म्हणतात की हे पोरी, तू माझ्यासोबत कशाला येतेस, तू या घरी राहा. त्यावरती मात्र आता ईश्वरी म्हणते की नाही, जोपर्यंत बाबा तुम्हाला या घरात काही स्थान नाही तोपर्यंत आता मी तुमच्यासोबत येणार आहे. मी सुद्धा आता या घरात नाही थांबणार. त्यावरती अर्णव म्हणतो की मिस इंदर तू काय करतेस. तर आता ईश्वरी म्हणते की नाही, जोपर्यंत बाबांना या घरामध्ये घेणार नाही तोपर्यंत मी सुद्धा या घरामध्ये नाही राहणार. म्हणून ईश्वरी आता अर्णवच्या बाबांच्या सोबत तेथून जायला निघते. अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे आकाश आणि नम्रता एकमेकांना भेटतात आणि नम्रता दोघंही एकमेकांना भेटून जेव्हा नम्रता आत जात असते आणि तेवढ्यात हेल्मेट वगैरे घालून शुभंकर त्याच्या मागून आलेला आहे आणि हातामध्ये दगड घेऊन तो आता आकाशला मारणार. तोच लगेच आकाश बघतो आणि त्याचा हात धरून त्याची गचंडी धरत त्याला ओढतो. आकाशने ओळखले असते की हा शुभंकर आहे. तेव्हा आता शुभंकरचं सत्य आकाशसमोर येताच नवीन असं काय घडेल आणि इकडे ईश्वरीने घर सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.